या स्पर्धेसाठी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री क्रिकेट लीग 2024चं पर्व 6वं आपण या सामन्यादरम्यान प्रेक्षणीय सामना खेळलात। स्थानिक तुमची इथली टीम आहे आणि या सामन्यासाठी तुमच्या सर्व प्रतिनिधींची इथे उपस्थित लाभली त्याबद्दल आम्ही आयोजक संयोजकांच्या वतीने सर्वप्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर खरंच या प्रेक्षणीय सामन्यादरम्यान आयोजन संयोजनाबद्दल तुमची काय द्विधा असेल हे मी आपणास विचारू इच्छितो। सोनारपाडा संघनायकाला विनंती करतो प्लीज, तुमचा प्रतिनिधी थोडासा कुठेतरी म्हणजे भयभीत झाल्यासारखं वाटलं, पण नाही, पण तुम्ही चांगला खेळ केलात आणि या सामन्यादरम्यान तुम्ही विजयी झालात। तर या आयोजन संयोजनाबद्दल तुमचं काय असेल मत? आयोजन तर फार सुंदर आहे आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आम्ही धन्यवाद मानतो आणि विकासदादा बारसकर, कृष्णा गुरव यांचे मी खास धन्यवाद सांगतो आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल। तत्पूर्वी तुम्ही प्रथमतः आमच्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुमची प्रेक्षणीय सामन्यादरम्यान आम्ही तुमचा खेळ परेडही पाहिला। खरोखरच तुमचे खिलाडूवृत्तीचे खेळाडू पाहिले, चांगला प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचा सांघिक खेळ केला। त्याचबरोबर आमचे सहकारी तुमच्या समोर प्रतिस्पर्धी असताना तुमची व्यूहरचना काय होती या सामन्यादरम्यान? एक्झिबिशन मॅच असल्यामुळे आम्ही थोडी हे केलेलीच की सगळे 7 ते 8 टीमचे मिळून तुम्ही एक टीम बनवणार आणि आमच्या विरुद्ध खेळणार, त्यासाठी आम्ही व्यूहरचना केलेली आणि पोरं पण आमची चांगली खेळलीत। आणि विकासदादा बारसकर आणि गुरव यांचे मी धन्यवाद बोलेन, ते नेहमी आमच्याकडे प्रॅक्टिसला येतात। आम्ही क्रिकेट ग्राउंडवर प्रॅक्टिस नाही करत, आम्ही एक नेट बनवली आहे, तिथे आम्ही नेटमध्ये रात्री प्रॅक्टिस करतो। विकासदादा असेल, कृष्णा असेल, नेहमी आमच्याकडे येत असतात रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत आम्ही नेहमी प्रॅक्टिस करत असतो तिथे। खरोखरच धन्यवाद साहेब। आपलं नाव काय म्हटलं? महेश केने। खरोखर पवन केने मला वाटतं अर्थात तुमचे बंधू असतील, आम्ही खेळताना पाहतो टेनिस क्रिकेट पटलावरती, त्याही व्यक्तिमत्वाचं एक मोठं नाव आहे। ठाण्याला वाघबिळे येथे कासारवडवली इथं नाईट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचा खेळ पाहिला होता। त्याचबरोबर खरोखरच आमच्या सहकाऱ्यांसोबत तुमचं स्नेही संबंधाचं जे संबंध आहेत त्यासाठी आम्ही अभिमानास्पद वाटतंय की स्थानिक लेवल तुम्ही या गावचे सुपुत्र असून बाहेरच्यांना आपल्या सोबत समवून घेण्याची तुमची जी क्षमता आहे त्याची आम्ही खरोखरच मनमुराद दाद देतो। आणि या सोहळ्यासाठी तुमचं इथून पुढेही होणाऱ्या मॅचेससाठी असंच सहकार्य लाभेल अशी आशा बाळगतो आणि तुम्हाच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। तत्पूर्वी मी सोनारपाडा संघाच्या प्रतिनिधींना विनंती करतो की आपण सर्व टीमनी यायचं आहे। आपण या सामन्यादरम्यान खरोखरच एक प्रेक्षणीय सामना म्हणण्यापेक्षा तुमचा सांघिक खेळ केलात आणि तुम्ही बाजी मारलात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक अभिनंदन। सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत प्रेक्षणीय सामन्यादरम्यान आपणास सन्मानाचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन आणि मायेची शॉल देऊन सन्मानित करण्यात येते सर्व संघाला। मी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना, विद्यमान अध्यक्ष माननीय अनिकेत माने साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते ते सुपूर्द करायचं आहे। जरा टाळ्या होऊ द्यात सोनारपाडा संघासाठी। अवर्य दादूस काय मागे राहतस? वेल डन गाईज, खरोखरच तुम्ही आलात या सोहळ्यासाठी, तुमची प्रेक्षणीय उपस्थिती लाभली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनस्वी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। वेल डन गाईज। आणि त्याचबरोबर या सामन्या दरम्यानचं पारितोषिक लावलं होतं निलेश उर्फ कॅडी। आपणास निर्धाव न वाईट चेंडू टाकण्याची सांगता होती त्याची आणि त्यासाठी तुला 200चं पारितोषिक होतं, ते मी माजी अध्यक्ष विकास बारसकर सरांच्या हस्ते तुला सुपूर्द करू इच्छितो। दिलेला शब्द पाळावा याचं एकमेव नाव म्हटलं तरी निलेश उर्फ कॅडी। आणि संजय अप्पे याच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक मिळतंय। मी विकास बारसकर सरांना करतो की तुमच्या हस्ते ते संजय अप्पेचं पारितोषिक द्यायचं आहे 100 रुपयाचं। संजय अप्पेसाठी होतं ते, सॉरी। पण मला वाटतं काहीतरी 303चं पारितोषिक होतं, 100 वर कसं 300 आहेत।
203 जीपे व्हाया पोचलेले आहेत. 100 रुपये आता इथे कॅशच्या स्वरूपात. वेल डन गाईज. त्याचबरोबर आपण सामन्यादरम्यान ओळखतोय. धन्यवाद संते सर आणि गणेश केसरकर सर. आपण आता सामना पाहतोय. गुंड्या स्पोर्ट्स वर्सेस कोटकर बॉईज. क्वालिफायरचा पहिला सामना गुंड्या स्पोर्ट्स वर्सेस कोटकर बॉईज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय. एका धावेने संघाचा धाव फलक मात्र पुढे जाईल. संघाची धाव संख्या होते ती 15. नो लॉस 15. पहिला क्वालिफायरचा सामना पाहतोय गुंड्या स्पोर्ट्स वर्सेस कोटकर बॉईज. या सामन्यादरम्यान जो विजयी होईल तो थेट फायनल मध्ये धडक घेईल. कोण मारणार फायनल मध्ये बाजी. 4 षटकांचा सामना आहे. टाइमर मध्ये कोणाला कन्सिडर केलं जाणार नाही. आपण कालच्या सत्रापासून सर्वांना संबोधित करत आलेलो आहोत. आतापर्यंत 4 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. धन्यवाद पंचांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. वारंवार आम्हास ते सूचित करतात. आणि हा झेल पहा. गोलंदाजाला साथ कशी द्यावी. मी माझ्या संघासाठी माझं 100% इफर्ट्स किती द्यावा याचा उत्तम उदाहरण या क्षेत्ररक्षणाच्या झेल मधून पाहायला मिळालं. पियुष पाटील नावलौकिकतेचं या लीग मध्ये सर्व तरुण पिढीने मात्र आपल्या खेळाच्या शैलीने छाप पाडली असं म्हणायला हरकत नाही. अमर माघारी परततोय आणि अमरची जागा घेण्यासाठी येतो तो राजू नारकर. पंचांनी मात्र कोणती अपीलला दाद दिली नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 16. आणि आता गुणलेखकाची धुरा सांभाळतात ते मोठा सागर म्हणावा. मोठा सागर कोटकर म्हणावा लागेल. छोटा सागर कोटकर बॉईज मधून खेळतोय. कोटकर बॉईजचं प्रतिनिधित्व करतोय. संघासाठीचं दुसरं षटक हाताळताना परशु चाळके. प्रतिस्पर्ध्यावरती खरोखर तुम्हाला जर हुकूमत गाजवायची असेल तर धावसंख्या कुठेतरी मोठी उभी करावी लागणार. हे आपण कालच्या सत्रापासून पाहत आलोय. आताही कोणती चूक नाही. तोच क्षेत्ररक्षक आणि तितक्याच तोला मोलाचा झेल टिपलाय आणि बंटी केळसकरला मात्र माघारी परतावं लागतंय.
सुभाष चाळके. आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे. गोलंदाज मात्र राजधानी एक्सप्रेसची रफ्तार गोलंदाजी करतोय. पूर्ण गावाला आकर्षित केलंय ते या परशु चाळकेने. जवळजवळ मला वाटतं अर्धा गाव आता या सामना पाहण्यासाठी आपल्याला व्यासपीठाच्या डाव्या बाजूस पाहायला मिळतोय. आणि आपल्या आलेल्या प्रतिनिधींना मान्यवरांना आकर्षित करणार अशी गोलंदाजी पाहायला मिळते परशु चाळके याची. आयकॉन किती कामी येतो याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं ते परशु चाळके याच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट असेल तर काउंटिंग बरोबर आहे. अननेसेसरी टाइम वेस्ट होणे नाही. एक बॉल शिल्लक आहे. धन्यवाद. चला सामना टू बी कंटिन्यू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 विकेट 1 धाव देऊन षटक हाताळलंय ते परशु चाळकेने. गुंडास्फोटचा अष्टपैलू खेळाडू.
खरोखरच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ कशी असावी याचं उत्तम उदाहरण या सामन्यादरम्यान पाहायला मिळालं. ते पियुष पाटील सुंदर असे दोन झेल टिपले आणि मोठ्या विकेटचं पतन झालं. कोटकर बॉईज संघासाठीचा आणि पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 18 आणि 1 वाऊचा कॉलही होता पंचांचा. आणि आता प्रेम कस्तुरेने मात्र आपल्या रडारवर आलेला चेंडू केला सीमारेषे पार, चौकार. सह्याद्री क्रिकेट लीग 2024 चं पर्व 6वं खेळताना आपण पाहतो. एक अष्टपैलू खेळी करताना प्रेम कस्तुरे एक लौकिकतेची खेळी पाहायला मिळते. प्रेम याच्या खेळीतून यष्टीरक्षक कुठेतरी फसला आणि एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरला. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 4 लॉस 23, 4 बाद 23. खरोखरच निर्धाव चेंडूची सांगता होते. एक आकर्षक मोहक ठरणारा हा चेंडू होता. चांगलं कव्हर पण पाहायला मिळालं अजय शिंदेच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 25, 25 लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि आता मात्र आपल्या संघ मालकाला आकर्षित करणारे अशी चेंडू विसावलाय सीमारेषे पार, षटकार. 6 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. डीजे
अजय शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर निर्धाव चेंडूची सांगत होते आणि आता मात्र मनमोहक चेंडूचा सुरेख समाचार घेतला, परंतु तितका सुंदर असा झेल टिपला तो तुषार भोसले याने. प्रेम कस्तुरेला माघारी परतावं लागतंय. टाइम संपलेला आहे. 38 ऍट सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यायचा आहे. आपले रूल रेग्युलेशन आहेत ते फॉलोअप करायचेच आहेत. टाइमर आणि रूल्स मध्ये कोणाला कन्सिडर केलं जाणार नाहीये. सत्र चालू होण्या पूर्वीपासून सर्वांना सूचित केलं होतं. विकेटचं पतन होत आहे. चफळाई कुठे कामी नाही आली आणि संतोष घोसाळकरच्या रूपात मात्र कोटकर बॉईज संघाला हा 5वा धक्का असेल. 6वा. आतापर्यंत 6 विकेटचं पतन झालंय संघासाठीच. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो अंकुश. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 32. लॉस ऑफ 6 विकेट्स. चेंडूवरती प्रहार कसा चढवावा. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. डीजे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक स्थिरावलंय. संघाचा धाव फलक आहे ते 36. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गुंडा स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 37 धावांचं मापक आव्हान दिलेलं आहे. त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना गौशिया स्पोर्ट्स वर्सेस ठाणोबा विठलाई 11. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतरचा होणारा सामन्यासाठी दोन्ही संघनायकांना शेवटचा पुकार दिला जाऊ इच्छितो. दोन्ही संघनायकांनी ठाणोबा 11चा संघनायक अवेलेबल आहे. मी गौशिया स्पोर्ट्सच्या संघनायकाला नाणेफेकीसाठी आमंत्रित करू इच्छितो. तीन 59 ला पहिला चेंडू पडेल. $3:59 start on the game, start on the timer. आणि फर्स्ट एलिमिनेटरचा सामना आपण पाहतोय. रोशन संते सरांच्या हस्ते होतोय. कालच्या सत्रापासून आपण पाहायला व्हॉइस फ्रॉम डोंबिवली एक सुमधुर आणि एक अनुभवी समालोचकाची भूमिका निभावताना
आमचे सहसमालोचक रोशन संते सरांच्या हस्ते नाणेफेकी होते. कॉल कुणाच्या दिशेने आला? ठाणोबा 11 संघाने आपलं डिसिजन कळवा. आणि मी गुंडा स्पोर्ट्स संघनायकाला विनंती करतो की आपले दोन्ही फलंदाज त्वरित पाठवा. 3:59 ला टाइमर ऑन होईल. संग्राम गुरके आणि परशुत चाळके स्ट्रायकर फलंदाज गुंडा स्पोर्ट्स कडून. तत्पूर्वी आपल्या सह्याद्री विभागातील एक क्रिकेटसाठी संजीवनी म्हणून असणार तुमचं आमचं सर्वांचं आवडतं झुंजार नेतृत्व आणि क्रिकेटसाठी कायम पाठबळ नवतरुणांसाठी पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व सर्व नवतरुण खेळाडूंसाठी त्यांचा आताच कॉल झाला. सर्वांसाठी या सह्याद्री लीग दरम्यान खूप खूप शुभेच्छा त्याने ऑन कॉल दरम्यान दिलेल्या आहेत. धन्यवाद दादा. असेच तुमचे शुभ आशीर्वाद आमच्या सोबत राहो आणि तुमच्या हातून नवनवीन खेळाडू घडोत ही मी आई जुगाई लोळजाई चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. चांगला नामवंत साहा नव्या ध्येयाचा नव्या उमेदीचा फलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडला संग्राम पाहायचंय. एकाच धावेवरती समाधान मानतो. एका धावेने संघाचं मात्र श्री गणेशा होतोय आणि गुंडा स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 37 धावांची गरज असेल. गुंडा स्पोर्ट्सची आतापर्यंतची विजयी घोडदौड खरोखरच आपण कालच्या सत्रापासून पाहत आलोय. आज महेश बोबडेची अनुपस्थिती आहे पण नक्कीच तो आपल्या सहकार्यांच्या पाठीवरती आपल्या मायेची थाप नक्कीच मारेल असं त्यांच्या सर्व खेळाडूंच्या खेळाच्या शैलीतून पाहायला मिळतंय. आणि यानंतरच्या सामन्यासाठी मी जरा विकास बारसकर साहेबांना विनंती करतो की जरा आता मॅच आहे स्कोरर साठी जरा तुम्ही लक्ष द्या. चेंडूला सन्मानित कसं करावं माझ्या संघासाठी मी 100% योगदान कसं द्यावं याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. गुंडा स्पोर्ट्सचा अष्टपैलू खेळाडू चेंडू सीमारेषे पार चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती नो लॉस 5. पाहूया चेंडू जातोय का आणि चेंडू सीमारेषे पार. बॅक टू बॅक चौकार. संघाला मात्र 4 धावांचा मुनाफा मिळेल. गुंडा स्पोर्ट्सला 4 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 9 बिनबाद 9. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून महेश मात्र आपल्या सहकार्यांना शुभ आशीर्वाद नक्कीच देत असेल. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. प्रत्येक क्षण हा क्रिकेटचा अनमोल असतो. हे प्रत्येक खेळाडूने तितकंच जाणीवपूर्वक खेळताना ठरवायचं असतं. आणि आता स्वयं संघ मालक आणि संघाचे चालक युवराज भोसले आपल्या खांद्यावरती फलंदाजीची धुरा सांभाळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 लॉस 9. सह्याद्री क्रिकेट लीग
2024 चा पर्व 6वाचा आहे क्वालिफायर पहिला सामना आपण पाहतोय गुंड्या स्पोर्ट्स वर्सेस कोटकर बॉईज. संघाला अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 28 धावांची गरज असेल गुंड्या स्पोर्ट्स संघाला. फलंदाज आहे तो युवराज भोसले, गोलंदाज आहे तो करण केसरकर. खरोखरच सकाळच्या सत्रापासून मी संबोधित आलो या स्पर्धेमध्ये या लीग मध्ये मात्र तरुण खेळाडूंनी आपली छाप आपल्या प्राथमिक खेळातून दाखवली आणि संगणकाच्या बॅट मधून चेंडू सीमारेषे पार. चौकार डीजे. पाहूया संगणक स्ट्रायकर एंड वरून पारा करतोय, चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. प्रतिस्पर्ध्यावरती दबाव तंत्र कसं निर्माण करावं हे आपण या लीग मध्ये मात्र गुंड्या स्फोट करून पाहायला मिळतंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. युवराज मात्र एका धावेवरती समाधान राहून एका धावेने संघाचं धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 18. 1 लॉस 18. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र चूक कोणती होणे नाही, चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार डीजे. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 23. 1 लॉस 23. पंचांकडून पुन्हा एकदा स्वैर चेंडू घोषित आणि बॅक टू बॅक वाईट. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 24. 24 लॉस ऑफ 1 विकेट. आत्ताच्या धावांचा कॉल पंचांचा असेल. 3 धावा. धन्यवाद. 3 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 27.
पुनश्च एकदा स्वैर चेंडू घोषित वाईटच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 28. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांपासून 9 धावांच्या दुरीवर आहे गुंड्या स्पोर्ट्सचा ऐनवाडी संघ. आणि या संघाला खरोखरच आशीर्वाद देण्यासाठी ऐनवाडीचं जवळजवळ मला वाटतं अर्ध गावच या स्टेडियम वरती पाहायला मिळतंय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 28. 12 चेंडू 9 धावा असं समीकरण आहे. कोण जाणार मेगा फायनलला या सामन्यादरम्यान पाहायला मिळतंय. बारा 9चं समीकरण आहे. 3 आम्ही काउंट केलेले आहेत. 24 धावा होत्या. 3 काउंट केल्यानंतर 27 झाल्या. निर्धाव चेंडूची सांगता होते. 11 9चं समीकरण आहे. क्या बात है. प्रेम मात्र रफ्तार अष्टपैलू खेळी करतोय आणि रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 1 धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी झाला. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 29. जिंकण्यासाठी अजूनही 7-8 धावा 8 धावेंची गरज असेल गुंड्या स्पोर्ट्स संघाला. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत सह्याद्री क्रिकेट लीग 2024 पर्व 6वं आपण अर्थात या पहिली 5 पर्व ग्रामीण लेवलला आपल्या गावी खेळवली. प्रथमतः मुंबई सारख्या ठिकाणी खरोखरच सगळ्यांचं कोऑर्डिनेशन, सगळ्यांचा हातभार आणि सर्वांचा सहभाग तितकाच मोलाचा लाभला म्हणून हा सोहळा इतका दिमागदार आणि शानदार पार पडतोय. हेही तितकंच तोला मोलाचं आयोजक संयोजकांचं नियोजन आहे. युवराज एका धावेवरती समाधानी आहे. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 30. 1 लॉस 30. अजूनही 7 धावा दूर विजय आहे. आता चूक होडी नाही. मोठ्या विकेटचं पतन होत आहे. परशुराम माघारी परततोय. प्रेम मात्र आपल्या प्रयत्नात सफल झाला. आणि आता आलाय तो फलंदाजीसाठी तुषार भोसले. संजय सुतार. संजय सुतार बाईसच्या रूपाने संघाचा धावफलक 1ने पुढे जाईल आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या होती ती 31. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगले आकर्षित करणारे अशी खेळी पाहायला मिळते गुंड्या स्पोर्ट्स ऐनवाडी संघाकडून.
तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 31. 6-6. 6 चेंडू 6 धावा. 6 की 6 कोण जाणार फायनल मध्ये? आतापर्यंत 14 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 मिनिटात षटक हाताळायचं आहे. अन्यथा 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एका प्लेयरला घ्यावं लागेल. टाइम आणि टाइम आणि नियमावलीमध्ये कोणालाही कन्सिडर केलं जाणार नाही. हे आम्ही सुरुवातीपासून सर्वांना सूचित करत आलो आहोत, याची तुम्ही नोंद घ्या. 6 की .6 गोलंदाज की फलंदाज कोण जाणार मेगा फायनल मध्ये? चूक होणे नाही, चुकीला मी थारा देणार नाही, याचं उत्तम उदाहरण या झेल दरम्यान पाहायला मिळतंय. ते संतोष घोसाळकरच्या माध्यमातून आणि संजय सुतारला माघारी परतावं लागतंय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो तुषार भोसले. भोसले बंधू पाहायचंय आपला विजयाचा शेवट गोड करतील का? दोन्ही बंधू आपल्या या सामन्याची सूत्र आणि शस्त्र हाती घेऊन 5 चेंडू 6 धावा. तुषार भोसले स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइकला आहे तो युवराज भोसले, स्वयं संघ मालक आणि संघ चालक. चुकीला माफी नाही. 6च्या ठिकाणी आता 4-6चं समीकरण आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. गोलंदाजाला मात्र तितकीच मोलाची साथ देणारी ही क्षेत्ररक्षणाची जोडी पाहायला मिळते. 4-6 4-6चं समीकरण आहे. आणि तुषारची जागा घेण्यासाठी आलाय तो चंदू आप्पे. अजूनही 1 मिनिटाचा टाइमर तुमच्यासाठी ऑन आहे. आणि शेवटच्या क्षणाला तारणहार्त्याची भूमिका निभावत असताना स्वयं गोलंदाज संघाचा तारणहार्ता ठरतोय. विकेटचे हॅट्रिक झाले. 3-6चं समीकरण आलंय. कुठे होतात तुम्ही, कुठे नेहून ठेवलात तुम्ही, असं जणू समीकरण आणून ठेवलंय या सामन्या दरम्यान पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 3 विकेटचं 3 चेंडू मध्ये पतन झालंय. गोलंदाज मात्र बेहद खुश. संघनायक स्वयं आहेत ते कोटकर बॉईजचे खरोखरच संघ मालकी तितकेच खुश असतील. विशाल बुजळे आलाय. पाहायचंय आपल्या संघाचा विजय चौकार षटकाराने कामगिरी करेल का? बॅक टू बॅक 4 विकेटचं पतन होत आहे. फलंदाज माघारी परततायत. गोलंदाज मात्र धुरंदार अशी आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. 2-6चं समीकरण आहे. टाइम इज ओव्हर.
4 चेंडू 4 विकेट. खरोखरच प्रेक्षक रसिकाने सर्वांना मनमोहक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते बंटी केळसकर याच्या माध्यमातून. चार बॉल 4 विकेट. प्रेक्षक रसिकही खुश. पंचांचा कॉल अंतिम असेल. पंचांनी सामना त्वरित चालू करून घ्या आणि आत्ताचा स्कोर तुम्ही द्या. स्कोरचा कॉल तुमचा यायला हवा. 2+1 टोटल 3. संघाचा धावफलक मात्र 3 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 34. फ्री हिट असेल. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. संजय थांबा. सामना संपवा आता. फ्री हिट आहे 2-3. फ्री हिट असेल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर होईल. याची दोन्ही संघनायक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी नोंद घ्यावी. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर होईल. आणि हा विजयी षटकार युवराज भोसले याच्या बॅट मधून. चेंडूची बारेशे पार. षटकार विजयी षटकार.
आणि विजयी षटकाराबद्दल सुभाष भोसले यांच्याकडून युवराज भोसले यांना 500 रुपयांची करकरीत नोट आलेली आहे समालोचन कक्षामध्ये. खरोखरच